हाय फ्रेंड, जय महाकाल। आता मी रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि साप जो आहे कोंबड्यांचा जो खुराडा असतो बसण्यासाठी त्याच्यामध्ये आहे, जाळीमध्ये। आणि त्यांनी 3 अंडी पण खाल्लेली आहेत कोंबडीचे। आणि साप जो आहे माझ्या घरापासून 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि साप मला खूप शांत पद्धतीत रेस्क्यू करावं लागेल, कारण त्याने अंडी खाल्लेली आहेत आणि त्याला मी गडबड केली, तो घाबरला तर तो अंडी बाहेर पण काढू शकतो आणि त्याला त्रास होईल खूप। तसं आपल्याला उलटी करताना त्रास होतो, त्याच्या काही पटीने त्यांना होतो। आणि साप जो आहे कंपनी, त्या कंपनीमध्ये हा खुराडा आहे कोंबड्यांचा, तिथे होता छोटंसं गार्डन वगैरे। आणि साप जो आहे ते पहिलेपासूनच तिथे राहतात, पण त्यांच्या जागेवरती आपण कंपन्या घरं वगैरे बांधतो, त्यांच्या जागेवरतीच बांधतो आपण। साहजिक आहे ते तिथे राहणार आणि आपण बोलतो की साप आपल्याकडे आला नाही, तो पहिलेपासून तिथेच असतो, त्यांचं राहणं घरच असतं तिथं। त्यांचे घरं आपण उद्ध्वस्त करून आपण त्यांच्या जागेवर राहतो, एवढा फरक आहे। आणि बघा तुम्ही, साईज पण खूप मोठी आहे, बिग साईज आहे आणि शांत एकदम व्यवस्थित आहे। एकदम नाजूक पद्धतीत त्याला मी पकडलेला आहे, काही त्रास नाही दिला त्याला काहीच। आणि मी त्याला आता लवकरात लवकर पॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि इथे बघा तुम्ही, त्याने अंडी जे खाल्लेली आहेत, हे बघा इथं फुगलेला भाग दिसतो थोडा, हा बघा इथे त्याची अंडी, त्याने 3 अंडी गिळलेली आहेत, म्हणून त्यांनी बाहेर नाही काढावं म्हणून पण त्याला लवकरात लवकर आता पॅक करेल। आणि साप जो आहे तुम्ही बघतच आहेत कोणता आहे, इंडियन स्पॅक्टेल कोब्रा आहे आणि न्यूरोटॉक्सिक विष असतं त्याचं। लांबी जो आहे 4 ते 4.25 फूट आहे आणि मी याला लवकरात लवकर पॅक करेल। आणि मित्रांनो, मला तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की जो भी तुमच्याकडं साप पकडायला सर्पमित्र येतो रेस्क्यू करण्यासाठी, त्याचा आदर करा। त्याला निदान साप पकडल्यानंतर त्याला पाण्याच्या घोटासाठी तरी विचारा, पाणी पिण्यासाठी तरी त्याला विचारा, कारण तो त्याचा जीव धोक्यात घालून तो साप रेस्क्यू करतो आणि तुमच्या मनातली भीती पण तो दूर करतो, तुमच्या असंख्य प्रश्नांचे उत्तरं पण तो देतो की सापामुळं काय प्रॉब्लेम होतो, काय त्रास होतो, साप डोक धरतो का, अशा अनेक प्रश्नांचे उत्तरं तो देतो। म्हणून त्याचा आपण आदर करा आणि त्याला पाण्यासाठी तरी विचारत जा। बस मला इतकंच सांगायचं होतं, बाकी काही नाही। आणि आता याला मी लगेच पॅक करणार आहे। बघा तुम्ही किती शांत आहे हा साप, शांत म्हणजे मी त्याला पकडलंच एकदम हळू आहे, काही त्रास नाही दिले त्याला, एकदम रिलॅक्समध्ये पकडलेलं आहे, त्याला माझ्याकडनं काहीच धोका नाही आहे एवढं नक्की। आणि मी आता त्याला लगेच पॅक करतो, कारण त्याला जास्त वेळ जर का मी त्याला असा ठेवला तर तो ते खाल्लेलं अंडी तो बाहेर काढेल, त्याच्यामुळे मी आता त्याला पॅक करतो लगेच। आणि मित्रांनो, ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, आता बघा मी आता याला लगेच रिलीज करण्यासाठी पण जाणार आहे, कारण याला ठेवू नाही शकत गोंटीमध्ये, पॅक केला कशात तरी कोणत्या पिशवीत, तर त्याला पॅक करून नाही ठेवू शकत, त्याला मी लगेच रिलीज करणार आहे। आणि आम्ही असं रेस्क्यू केल्यानंतर आम्हाला बरेच जण प्रश्न विचारतात की हा साप पांढरा आहे की नाग आहे, तर आम्ही त्यांना एकच उत्तर देतो, पांढरा आणि नाग एकच असतो, अलग काहीच नाही त्याच्यामध्ये। आणि मित्रांनो बघा, आता मी याला पॅक करतोय आणि लगेच रिलीज करणार आहे। आणि साप जो आहे पांढरा नाग एकच आहे, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये, पण लोक ऐकत नाही, ते बोलतात की पांढरा लांब असतो आणि नाग जो असतो तो छोटा असतो, पण असं काही नाही आहे। त्यांच्या प्रश्नांचे उत्तरं देऊन आम्ही थकतो, पण ते थकत नाही, म्हणून आम्ही कधी कधी गप्प बसावं लागतं आम्हाला, कारण किती उत्तरं देणार त्यांच्या प्रश्नांचे, आणि लोक ऐकत नाही आहे। आणि मित्रांनो बघा, आता मी त्याला पॅक केलेलं आहे आणि आता त्याला रिलीज करण्यासाठी लगेच जाणार आहे मी, कारण त्याला रिलीज करणं खूप गरजेचं आहे, तो लगेच निघून जाईल। बघा तुम्ही, आता मी रिलीज करतो त्याला, बघा किती मस्त छान त्याचं फणा वगैरे छान आहे। याची मी शॉर्ट व्हिडिओ टाकली होती, फक्त एवढीच टाकली होती, बाकी पूर्ण नव्हती टाकली, कारण बनवायला खूप टाईम लागतो, म्हणून मला शॉर्ट व्हिडिओ कधी कधी टाकावं लागते।